कानपूरजवळ भाविकांच्या बसचा अपघात. नाशिक जिल्ह्यातील एकाचा मृत्यू. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कानपूर प्रशासनाच्या संपर्कात. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार. नाशिक जिल्ह्यातील भाविकांना घेऊन जाणाऱ्या खासगी यात्रा बसचा उत्तर प्रदेशातील कानपूरजवळ आज पहाटे अपघात झाला. या अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला असून बस चालक गंभीर जखमी झालेला आहे, तर काही भाविक किरकोळ जखमी झालेले असून त्यांच्यावर कानपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओझर, पिंपळगाव आणि मालेगाव परिसरातील सुमारे 50 भाविक गुरुवारी उत्तर भारतातील तीर्थयात्रेसाठी खासगी बसने रवाना झाले होते. पहाटे कानपूरजवळ बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कानपूर जिल्हा प्रशासनाशी तातडीनं संपर्क साधलाय. जखमी भाविकांना कानपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या मदतीसाठी अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून जखमींवर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासन यांच्या संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच कानपूर प्रशासनाशी संपर्क साधून जखमी भाविकांची विचारपूस केली आणि त्यांना तातडीनं आवश्यक वैद्यकीय उपचार मिळावेत अशा सूचना दिल्या.